प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन लागू करा. केडरप्रमाणे युनिफॉर्म लागू करा. 20 लाखांचे विमा संरक्षण आणि स्वयंपाकी आणि मदतनीस यांना विनाकारण कमी करू नये अशा विविध मागण्यांसाठी आज महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी मोठ्या संख्येने महिला सहभागी होत त्यांनी थाळीनाद करत सरकार विरोधामध्ये घोषणा दिल्या. तर मोर्चा छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयाजवळ आला असता त्यांच्या कार्यालयीन सचिवांना मागण्यांचं निवेदन देण्यात येऊन मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. मागण्या मान्य न झाल्यास विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आलाय. न्यूज लोकतंत्र 18 साठी अयूब शाह, येवला. शालेय पोषण आम्ही 2003 पासून करतो, पण आम्ही याच्या अगोदर इतके सगळ्यांना सांगितलं. आमच्याकडे शिंदे सरकार आले, त्यांना पण नियोजन दिलं. तुला सांगितलं पंकज आले, त्यांना पण नियोजन दिलं. आम्ही सर्वांना नियोजन देऊन आम्ही असं थकलो. पण हे जे लाडकी बहीण योजना काढली शिंदे सरकारनी, पण हे आम्हाला काहीच नाही मान्य झाले. अहो, आम्ही 600 रुपयापासून केलो. आता त्यांची लाडकी बहीण त्यांची कोपरीतली निघाली. अरे सावतर बहीण सकाळी कामाला येते, तिचा कोणी विचार करत का? नाही. आम्ही इतके मुलं बाळा सोडून येतो माहितीये का? आमच्या घरचे लोक आम्हाला म्हणतात तुम्हाला काय परवडतं, काय मिळणार आहे तुम्हाला? तुम्ही मरून चालले तरी तुम्हाला काही मिळणार नाहीये. पण शिंदे सरकारने आमच्यासाठी काहीतरी करावं. आमचा जीव भाऊ उभा राहिला आमच्या पाठीशी. त्याचे जिरे आंदोलन होते, तिथे आम्ही आमच्या भावासंघ पाठीशी उभा राहू. हे आमचं माझी कळकळीची विनंती. 15,000 आम्हाला किमान मानधन मिळालंच पाहिजे. आम्ही असं आमची एवढीच कळकळीची विनंती. ही लाडकी बहिणी योजना काढली, काहीच पटली नाही. पण आमच्या आम्ही अंगठ बाजार आहे. ते म्हणले हे कागदपत्र काढा, ते कागदपत्र काढा. तुम्हाला 15,000 रुपये, तुम्हाला 2,500 रुपये तर मानधन तुम्हाला मिळणार नाही, पगार मिळणार नाही. हे लाडक्या बहिणीची योजना तुम्हाला मिळणार नाही. पण कशी नाही मिळणार? आम्हाला नको आहे ती. पण आमची जी आम्ही जे काम करतो हिचं तरी आम्ही तुम्ही पगार द्या ना आम्हाला. दुपारून भांडे घासून जाते तर 1,000 2,000 रुपये महिना आणतो. आणि आम्ही काय करतो? 1500 रुपयावर खिचडी करतो. आमचं कोणीच काही करीत नाही. शिंदे सरकारला पण नियोजन दिलं आम्ही. आज हा येवला तालुक्यामध्ये राज्यव्यापी मोर्चा गेल्या 20 वर्षापासून शालेय पोषण आहाराच्या महिला काम करतात आणि त्या 84 रुपये रोजाप्रमाणे काम करतात. आणि त्या 84 रुपये रोजाप्रमाणे जर बघितलं तर आज महागाई मोठ्या प्रमाणात आहे. आज मुख्यमंत्र्यांनी आमच्या बाबतीमध्ये 1,000 रुपये पगाराची वाढ केली, पण आमची मागणी 15,000ची आणि 15,000ची मागणी अजून अद्याप आमची पूर्ण झालेली नाही. आज तुम्ही आमच्या कर्मचाऱ्यांची बाजू जर बघितली तर शाळेवरती त्यांना टॉयलेट साफ करावं लागतं. गाव पातळीवरती त्यांच्यावरती चोरीचे आरोप केले जातात. म्हणून आज आम्ही हा राज्य शासनाच्या विरोधात मोर्चा काढलेला आहे की राज्य शासनाकडे मागणी आणि राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंकडे मागणी की या शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांना तातडीने 15,000 रुपये हे वेतन मिळालं पाहिजे आणि कायमस्वरूपी नोकरीमध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे आणि 20 लाखाचं विमा संरक्षण दिलं पाहिजे. जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या महाराष्ट्रामध्ये जी आलेली आहे आणि ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना येत असताना मुख्यमंत्र्यांना आमचं एक आव्हान आहे की शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांना हे पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे. कारण या महिलाच आहेत आणि ह्या महिला जर आपण बघितलं समाजामध्ये 84 रुपये रोजाप्रमाणे काम करतात, म्हणजे समाजामध्ये अतिशय लज्जास्पद काम करतात. म्हणून पहिलं प्राधान्य मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमध्ये शालेय पोषण आहाराच्या महिलांना मिळालं पाहिजे. त्यांना कुठेही कागदपत्राची अटी शर्ती लागू झाल्या नाही पाहिजे. डायरेक्ट इनडायरेक्ट त्यांच्या खात्यावरती 1500 रुपये आले पाहिजे.